आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसाठीचा नसून मोजक्या उद्योगपतींसाठीचा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा कमी दर, बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि आरोग्याची ढासळलेली व्यवस्था यावर कुठल्याही ठोस उपाययोजना सांगितलेल्या नाहीत। या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतीमालाला हमीभाव किंवा उत्पादन खर्चावर आधारित मूल्य, त्याचबरोबर नवीन रोजगार निर्मिती यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना दिलेल्या नाहीत। एकंदरीतच हा अर्थसंकल्प म्हणजे जनविरोधी असून केवळ कॉर्पोरेट साथ आणि कॉर्पोरेटचाच विकास एवढाच हा अर्थसंकल्प आहे। आज केंद्रीय मंत्र्यांनी बजेट सादर केलंय, काय नेमकं शेतकऱ्यांना अपेक्षित होतं, मिळाल्या प्रकारे त्याच्यातून? केंद्र सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प जो आहे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणार आहे, किंबहुना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार आहे। आम्ही सगळ्या अर्थसंकल्पाचा आज अभ्यास केला। या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या दृष्टीने कुठलीही तरतूद केलेली नाही, कर्जमुक्तीचा विषय याच्यामध्ये घेतलेला नाही, खतांचा विषय नाही, कुठली सबसिडीचा विषय यामध्ये घेतला नाही। फक्त आधुनिक शेती करा आणि उत्पादन वाढवा हे भाषणात बोलण्यापुरतं ठीक आहे, पण आज शेती जिवंत ठेवायची असेल तर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं, किंबहुना सिंचनाची व्यवस्था करणं, पूर्णवेळ वीज उपलब्ध करून देणं, नवं तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं, गावागावात कोल्ड स्टोरेज आणि गोडाऊन उपलब्ध करून देणं आणि शेतकऱ्यांना एक चांगलं मार्केट उपलब्ध करून देणं, ह्या गोष्टी आजच्या अर्थसंकल्पामध्ये आम्हाला अपेक्षित होत्या। पण दुर्दैवानं शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही। विशिष्ट मतदारांना डोळ्यासमोर ठेवून केलेला हा अर्थसंकल्प आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात या अर्थसंकल्पातून काही पडणार नाही। दुसरं मला एक आवर्जून लक्ष वेधायचं आहे, दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या जातात। जसं की 2 वर्षापूर्वी 72 फूड पार्क आम्ही उभे करू असं म्हटलं होतं, पण त्याचं काय झालं? पुढं मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि कृतीत मात्र त्या आणायच्या नाही। माझं तर म्हणणं आहे की मागच्या या 10 वर्षातल्या पूर्ण अर्थसंकल्पांचं टेस्ट ऑडिट केलं पाहिजे। किती घोषणा केल्या आणि किती कृती कार्यक्रम तुमच्या अंमलात आले याचा जर का ताळमेळ आणि हिशोब केला तर कोणाच्याही पदरात काही पडलेलं नाहीये। विशिष्ट मतदारांना गोंजारण्यासाठी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। दादा, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केलं, कसं पाहता तुम्ही या सगळ्या बजेट? बेरोजगारांना, मध्यमवर्गीयांना, शहरी भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीही दिलेलं नाही। सर्वांच्या हातावर तुरी टेकवण्याचं काम हे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेलं आहे। ना रोजगारांची गॅरंटी आहे, ना शेतमालाचा हमी भाव आहे, ना शहरीकरणाच्या वाढत्या समस्यांच्या अनुषंगानं दिलासा आहे। मात्र जो आज बजेट सादर केलंय त्यावर नरेंद्र मोदी म्हणतात की हे आत्मनिर्भर भारतासाठी नवी गती मिळेल असं म्हणतात। आत्मनिर्भरची गाजराची पुंगी वाजवून जमाना झाला, आता ते पुंगी केव्हाची जेवणात त्यांनी खाऊन टाकली आहे आणि आत्मनिर्भरच्या नावाखाली झालेला देशातील भ्रष्टाचार हा त्याचा साक्षी आहे। आत्मनिर्भरपेक्षा नरेंद्र हे का सिलेंडर होतात याचं उत्तर कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरूंनी द्यावं।